नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे सर्व विद्यार्थी मित्रांचं नवीन व्हिडिओमध्ये. आपण लास्ट लेक्चरला सर्कल चॅप्टर सुरू केलेला होता. सर्कल चॅप्टर हा स्टँडर्ड 10 चा जॉमेट्रीचा म्हणजेच मॅथ्स पार्ट सेकंडचा थर्ड चॅप्टर आहे. त्याचा आपण लास्ट लेक्चरला बेसिक आणि त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 3.1 आपण कव्हर केलेला आहे. बरोबर. या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 कडे जाणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.2 मध्ये 5 एक्झाम्पल आहेत. ते 5च्या 5 एक्झाम्पल आपण व्यवस्थित पद्धतीने या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. ते एक्झाम्पल पाहण्याच्या आधी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.2 साठी जे लागणारं बेसिक आहे, ठीक आहे, हा बेसिक हे खूप जास्त सोपं आहे आणि प्रॅक्टिस सेट 3.2 सुद्धा खूप जास्त सोपं आहे. चौथा आणि पाचवा क्वेश्चन थोडासा तुम्हाला समजून म्हणजे थोडासा त्यातल्या त्यात तुम्हाला अवघड वाटू शकतो, परंतु जर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिली तर फोर्थ आणि फिफ्थ क्वेश्चन सुद्धा तुम्हाला सोपा जाईल. ठीक आहे, तर चला आपण सर्कलच्या प्रॅक्टिस सेट 3.2 कडे जाऊ. आज हे आपलं या चॅप्टरचं लेक्चर नंबर 2 आहे. आता आपण याच सर्कल मध्ये 5 प्रॅक्टिस सेट आहेत. 5च्या 5 प्रॅक्टिस सेट अशाच पद्धतीने एका लेक्चर मध्ये काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. ओके, तर चला आपण सर्कलच्या प्रॅक्टिस सेट 3.2 कडे जाऊया. 3.2 मध्ये बेसिक गोष्ट आपल्याला जी पाहिजे ती म्हणजे एक एक्सटर्नल टचिंग सर्कल किंवा एक्सटर्नली टचिंग सर्कल म्हणू आपण त्याला. एक्सटर्नली टचिंग सर्कल आणि इंटरनली टचिंग सर्कल. इंटरनली टचिंग सर्कल. आता नावाप्रमाणे तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की एक्सटर्नली टचिंग सर्कल कोणाला म्हणायचं. जर दोन सर्कल अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने एकमेकांना टच करत असतील, म्हणजे एक्सटर्नली टच करत असतील, बाहेरच्या बाजूने टच करत असतील आणि ते टच करत असताना फक्त एकाच बिंदूला जर टच करत असतील, एक्सटर्नली टचिंग सर्कल म्हणजे काय, टच कधी होतं, टच म्हणजे काय की एकाच पॉइंटला ते दोन सर्कल एकाच पॉइंट मध्ये टच होतात, त्याला टचिंग सर्कल म्हणतात. आणि ते जर सर्कल बाहेरच्या बाजूने टच होत असतील तर त्याला एक्सटर्नली टचिंग सर्कल असं म्हणतात. आता समजा मी जर या सर्कलचा सेंटर घेतला सपोज ए आणि या सर्कलचा सेंटर घेतला सपोज मी बी, ठीक आहे, तर आपल्याला या प्रॅक्टिस सेट मध्ये क्वेश्चन विचारला जातो की या सर्कलच्या सेंटर पासून या सर्कलच्या सेंटर पर्यंतचं डिस्टन्स किती असेल. डिस्टन्स म्हणजेच काय, अंतर किती असेल. तर साहजिक आहे ते जे अंतर आहे ते आपण अशा प्रकारे काढू शकतो. बरोबर, म्हणजे या सेगमेंटचं जर अंतर काढलं आपण, हे सेगमेंट किती मापाची आहे हे जर आपल्याला समजलं तर आपल्याला ए आणि बी या सेंटर मधलं डिस्टन्स आपण सांगू शकतो. आता तुम्ही जर नीट जर नोटीस केलं तर ए पासून आता या ठिकाणी जो पॉइंट जोडला, इथं जो पॉइंट असेल, या ठिकाणी जो पॉइंट असेल, समजा त्या पॉइंटला मी सी असं म्हणतो. या पॉइंटला ए पासून सी जो आहे, जर नीट पाहिलं ए पासून सी म्हणजे काय, या सर्कलचा रेडियस आहे. पहा, ए पासून सी काय आहे, या सर्कलचा, पहिल्या सर्कलचा रेडियस आहे, याला मी R1 म्हणतो. आणि बी पासून सी पर्यंत जर पाहिलं तुम्ही, इथून बी पासून सी पर्यंत, तर हा या सर्कलचा रेडियस आहे. म्हणजेच काय, जर तुम्हाला एक्सटर्नली टच करणाऱ्या सर्कल्सच्या सेंटर मधलं जर डिस्टन्स काढायचं असेल तर तुम्हाला R1 आणि R2 म्हणजे दोन्ही रेडियसची काय करावं लागेल, बेरीज करावा लागेल. येत्या लक्षात, खूप जास्त सिंपल आहे. प्रश्न 1 किंवा 2 मार्कालाच विचारला जातो या पॉइंटवर की काय आहे की एक्सटर्नली टचिंग सर्कल जर असतील, बाहेरच्या बाजूने टच करणारे सर्कल असतील, तर त्यामध्ये क्वेश्चन सिंपल विचारला जातो की दोन्ही सर्कलच्या सेंटरचं डिस्टन्स किती असेल, त्यांच्यामधलं डिस्टन्स किती असेल. आणि एक्सटर्नली असेल, बाहेरच्या बाजूने जर टच करणारे असतील तर सरळ सरळ दोन जे रेडियस दिलेले आहेत त्या सर्कलचे त्यांचे काय करा, ऍडिशन करा. हे कधी, जेव्हा ते एक्सटर्नली टचिंग असतील तर, म्हणजे बाहेरच्या बाजूने टच करत असतील तर. क्लिअर आहे, सिंपल आहे. त्यानंतर जर सर्कल इंटरनली टच करत असतील, इंटरनली म्हणजे सपोज याचा सेंटर या ठिकाणी आणि या सर्कलचं सेंटर या ठिकाणी, बरोबर. आता तर हे दोघं इंटरनली टच करतात आहे, म्हणजे हा जर सर्कल नीट पाहिला तर या सर्कलच्या आतमध्ये पहा तो इंटरनली टच करतोय, आतल्या बाजूने टच करतोय. अशा वेळी काय करणार, अशा वेळी पण सिंपल आहे की या मोठ्या सर्कलचा जो रेडियस असतो त्या मोठ्या सर्कलच्या रेडियस मधून छोट्या सर्कलचा रेडियस काय करा, मायनस करा. सिंपल. गेम सगळा कोणावर आहे, रेडियसवर आहे. सपोज करा मोठ्या सर्कलचा रेडियस R1 आहे आणि छोट्या सर्कलचा जो हा रेडियस आहे, छोट्या सर्कलचा रेडियस हा जर समजा
R2 आहे, तर सरळ सरळ या इथला ए पॉइंट आणि सपोज करा इथं हा बी पॉइंट आहे, या ए आणि बी मधलं डिस्टन्स सरळ याच्यामध्ये फक्त आहे ना इंटरनली टचिंग आणि एक्सटर्नली टचिंग सर्कल मध्ये फक्त तुम्हाला प्रश्न काय विचारला जातो की सेंटर ए आणि बी मधलं अंतर शोधा किंवा जे दोन सेंटर्स असतील त्यामधलं डिस्टन्स फाइंड आउट करा, एवढा क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे इंटरनली टचिंग असतील अशा प्रकारे तर काय करा R1 मायनस R2, म्हणजे R1 मधून R2 काय करा मायनस करा. म्हणजे R1 म्हणजे काय, हा R1 हा मोठ्या सर्कलचा रेडियस असेल आणि R2 हा छोट्या सर्कलचा रेडियस असेल. म्हणून जर समजा तुम्ही मोठ्या सर्कलच्या रेडियसला R2 घेताय आणि छोट्या सर्कलच्या रेडियसला R1 घेताय तर तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता R2 मायनस R1. फक्त याच्यामध्ये एक लक्षात घ्या, मोठ्या सर्कलच्या रेडियस मधून छोट्या सर्कलचा रेडियस काय करा मायनस करा. इतकं हे बेसिक सिंपल आहे एक्सटर्नली टचिंग सर्कल आणि इंटरनली टचिंग सर्कल. आणि यावरच आपल्या प्रॅक्टिस सेट मधले एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. चला आपण आपल्या प्रॅक्टिस सेट कडे जाऊया. प्रॅक्टिस सेट 3.2 यामधला पहिला क्वेश्चन आहे. आता बा यामध्ये डायग्राम काढायला जाऊ नका, यामध्ये प्रश्न फक्त वाचा की प्रश्नात काय दिलंय. इथं प्रश्नात दिलंय इंटरनली टच करतात येत. पहा मी पूर्ण प्रश्न पण वाचला नाही पण तरी सुद्धा इथं काय दिसतंय की ते इंटरनली टच करतात. आता तुम्ही पाहिलं इंटरनली टच करत असतील तर काय करा, रेडियस मधून रेडियस मायनस करा, मोठ्या रेडियस मधून छोटी रेडियस मायनस करा. इंटरनली टच करत असतील अशा प्रकारे. एक्सटर्नली टच करत असतील तर काय करा, दोन्ही रेडियसची ऍडिशन करा, सिंपल. मग इथं सांगितलं इंटरनली टच करतात म्हणजे सबट्रॅक्शन करायचंय, वजाबाकी करायची. मग इथं बाकी काही लिहित बसण्याची गरज नाही एक्स्ट्राची. हा फक्त तुम्ही रेडियस पहिल्या सर्कलचे रेडियस 3.5 म्हणा, दुसऱ्या सर्कलचे रेडियस 4.8 म्हणा. म्हणू शकता तुम्ही असं की रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल, पहा इथे सांगितलंय 2 सर्कल्स हॅव्हिंग रेडियाई 3.5 अँड 4.8 सेंटीमीटर. एक सर्कल आहे, दोन सर्कल आहेत, त्या दोन सर्कलच्या पहिल्याचा रेडियस 3.5 सेंटीमीटर आहे आणि दुसऱ्याचा रेडियस 4.8 सेंटीमीटर आहे. आणि टच इच अदर इंटरनली, हे कसे टच करतात येत एकमेकांना, इंटरनली टच करतात येत. आणि प्रश्न पहा, फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, त्यांच्या सेंटर्सचा काय करा सांगितलंय, त्यांच्या दोन्ही सेंटर्स मधला डिस्टन्स फाइंड आउट करा. मग रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल म्हणा R1 इज इक्वल टू किती, R1 3.5 सेंटीमीटर. आणि खाली लिहू शकता रेडियस ऑफ बिगर सर्कल, आणि बिगर सर्कलला म्हणा R2, बिगर सर्कलच्या रेडियसला R2 म्हणा, तो किती आहे 4.8 सेंटीमीटर. आता माहिती आहे आम्हाला इंटरनली टच करतात. जर इंटरनली टच करत असतील तर मी लिहिणार डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ इंटरनली टचिंग सर्कल्स. काय बा एकदम सिंपल आहे. तुम्हाला वाटेल की प्रोसेस सगळी सेम आहे पण हे वाक्यच खूप अवघड आहे. काय अवघड नाही, काय सांगितलं, काय फाइंड आउट करायचं आम्हाला, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स. आम्हाला सेंटर्स मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. पण कोणत्या सर्कल्सचं, ऑफ इंटरनली टचिंग सर्कल्स, जे आतल्या बाजूने टच करतात अशा सर्कल्सचं काय करायचंय आपल्याला, डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. आता आपल्याला माहिती आहे जर इंटरनली टचिंग सर्कल असतील तर वजाबाकी करावी लागते. मग मला सांगा वजाबाकी कोणातून, R1 मधून R2 मायनस करणार का R2 मधून R1 मायनस करणार. सिंपल आहे की जी मोठी संख्या आहे त्याच्यातून छोटी संख्या मायनस करणार. म्हणजेच आम्ही इथं काय लिहिणार R2 मायनस R1. आणि R2 मायनस R1 का घेतलं त्याचं कारण द्या पुढं, कारण R2 इज ग्रेटर दॅन R1. इथे लक्षात, R2 इज ग्रेटर दॅन R1. मग इज इक्वल टू टाका व्हॅल्यू, R2 ची व्हॅल्यू 4.8 आहे आणि मायनस R1 ची व्हॅल्यू 3.5 आहे. आणि करा वजाबाकी. ज्यांना पॉईंटची वजाबाकी येत नाही त्यांना सांगतो, आता आम्ही तर 10वी लावलोय, आम्हाला जमायलाच पाहिजे. मग 8 मधून 5 गेले 3 राहिले बरोबर, आणि 4तून 3 गेला 1 राहिला 1.3. आणि युनिट द्या, युनिट महत्वाचं आहे, सेंटीमीटर. झालं आमचं उत्तर. दोन्ही सेंटर्स मधलं जे डिस्टन्स आहे ते किती आहे 1.3 सेंटीमीटर आहे. इझी क्वेश्चन होता. यासारखे जे प्रश्न आहेत ना ते जे विचारले जातात तुम्हाला ते एखाद्या मार्काला विचारले जातात. इथं पॉइंट आहे, एखाद्या मार्काला विचारले जातात. हा झाला आपला पहिला क्वेश्चन.
चला आता आपण सेकंड क्वेश्चन कडे जाऊयात. सेकंड क्वेश्चन पण असंच आहे, इझी पहा. सेकंड क्वेश्चन मध्ये पहा, प्रश्न वाचू डायरेक्ट. एक्सटर्नली सांगितलंय, बाहेरच्या बाजूने टच करतात. बाहेरच्या बाजूने जर टच करत असतील तर तुम्हाला माहिती आहे, सॉरी, बाहेरच्या बाजूने टच करत असतील तर तुम्हाला माहिती आहे, दोन्ही रेडियसचे काय करा, ऍडिशन करा. तर यांच्यामधलं अंतर मिळेल आम्हाला, म्हणजे आम्हाला माहिती आहे की दोन्ही रेडियसचे ऍडिशन करणार आम्ही. मग सेम क्वेश्चन वाचू. टू सर्कल्स ऑफ रेडियस 5.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर, दोघांचे रेडियस देऊन ठेवलेत. हे एकमेकांना टच इच अदर एक्सटर्नली, एकमेकांना बाहेरच्या बाजूने टच करतात. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स, त्यांच्या सेंटर्स मधला डिस्टन्स फाइंड आउट करा. सेम क्वेश्चन आहे. मग सेम टू सेम लिहिणार आपण. रेडियस ऑफ स्मॉलर सर्कल, स्मॉलर सर्कल ज्याला म्हणणार तुम्ही R1, आणि तो आहे 5.5 सेंटीमीटर. आणि रेडियस ऑफ बिगर सर्कल म्हणा, नाही सॉरी, ऍक्च्युली हा स्मॉलर नाही, हा बिगर आहे. हा मग मी इथं स्मॉलरचं लिहितो. स्मॉलर किती चा 4.2 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. आणि रेडियस ऑफ बिगर सर्कल त्याला लिहितो R2, आणि तो किती आहे 5.5 सेंटीमीटर आहे. आणि सेम मग सर्कल लिहिणार आम्ही. काय लिहिणार, आम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, आम्हाला डिस्टन्स बिटवीन सेंटर्स ऑफ एक्सटर्नली, इथे एक्सटर्नली टच करतोय ना, म्हणून एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. आणि लिहा फॉर्म्युला. तुम्हाला माहिती आहे एक्सटर्नल टच करतोय म्हणजे ऍडिशन करतोय. आता ऍडिशन करताना R1 काय ना R2 काय, कोणी आधी लिहिलं तरी पण चालेल, म्हणून सरळ सरळ R1 + R2 लिहून टाका. मग R1 किती आमचा, R1 ची व्हॅल्यू आहे 4.2 सेंटीमीटर, आणि R2 ची व्हॅल्यू आहे 5.5 सेंटीमीटर. ऍडिशन करा, 5 आणि 2 झाले 7, मधला पॉईंट दिला, 5 आणि 4 9, 9.7 सेंटीमीटर. जर युनिट नसेल इथं, समजा काहीच युनिट नाही तर इथं युनिट लिहा. मात्र युनिट लिहिणं खूप गरजेचं आहे, कारण युनिटला तुम्हाला मार्क आहेत, ठीक आहे. युनिटला मार्क आहेत, युनिटमध्ये मार्क घालवायचे नाहीत. म्हणजे इतक्या सोप्या प्रश्नामध्ये जर तुम्ही युनिटला मार्क घालवत असाल तर मग काय फायदा नाहीये, ठीक आहे. तर हा झाला आपला सेकंड क्वेश्चन. आता जाऊयात आपण थर्ड क्वेश्चन कडे. आता बघा थर्ड क्वेश्चन काय आहे, इफ रेडियस ऑफ टू सर्कल्स आर 4 सेंटीमीटर अँड 2.8 सेंटीमीटर, म्हणजे छोट्या सर्कलचा रेडियस समजा दिलाय आपल्याला 2.8 सेंटीमीटर, आणि मोठ्या सर्कलचा रेडियस दिलाय आपल्याला 4 सेंटीमीटर. प्रश्न काय, ड्रॉ फिगर ऑफ दिस सर्कल्स टचिंग इच अदर एक्सटर्नली आणि इंटरनली. म्हणजे दोन सर्कल दिलेले आहेत, दोन सर्कलचे रेडियस दिलेत, आणि आपल्याला सांगितलं की ते जे दोन सर्कल आहेत ना, आता ते ड्रॉ करा. पहिल्यांदा एक्सटर्नली टचिंग सर्कल ड्रॉ करा, दोन्हीच्या दोन्ही त्यांचा रेडियस 2.8 आणि 4 सेंटीमीटर असला पाहिजे. आणि पुन्हा तेच सर्कल ड्रॉ करा दोन्हीच्या दोन्ही, मात्र ते इंटरनली टचिंग असले पाहिजे. आता हे ड्रॉ करायला विचारलेले आहेत, तर ड्रॉ करणं अजिबात अवघड नाही, कारण हा जर प्रश्न आला तर साधारण तुम्हाला 2 मार्काला वगैरे विचारला जाऊ शकतो, पण तुम्हाला जमला पाहिजे. बऱ्याच जणांना हा प्रश्न अवघड वाटतो, पण मी म्हणतो हा प्रश्न खूप जास्त सोपा आहे. पहा, आपल्याला ड्रॉ करायचंय. मी तर स्केल घेतली, तुम्ही तुमची पट्टी इमॅजिन करू शकता, पट्टी घेऊ शकता, किंवा मी जसं ड्रॉ करतोय आता तुम्ही वहीमध्ये ड्रॉ करू शकता. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, एक्सटर्नली टचिंग म्हणजे बाहेरच्या बाजूने टच करणारे सर्कल काय करायचे, काढायचे, ठीक आहे. आणि मोठ्याचा रेडियस 4 सेंटीमीटर आणि छोट्याचा रेडियस 2.8 सेंटीमीटर मी घेणार. आता बघा मी काय करतोय, मी सगळ्यात पहिल्यांदा एक्सटर्नली टचिंग सर्कल काढतोय. आता जेव्हा मला एक्सटर्नली टचिंग सर्कल काढायचे असतात ना, तेव्हा मला याची आणि याची ऍडिशन करावं लागेल. एक्सटर्नली टचिंगला मला या दोघांची ऍडिशन करावी लागेल, ठीक आहे. मग 4 आणि 2.8 ची ऍडिशन किती आहे, 4 आणि 2.8 ची ऍडिशन होते 6.8 सेंटीमीटर. किती होते, 6.8. मग मी इथं पट्टीच्या मदतीने 6.8 सेंटीमीटरची एक रेष काढून घेणार, ठीक आहे. मी थोडीशी खाली काढतो. हा इथं काढतोय मी, मला वाटतं दिसत असेल तुम्हाला. इथे 6.8 च्या मदतीने पट्टीच्या मदतीने मी
माझा पॉईंट थोडा इकडे तिकडे होऊ शकतो कारण मी याच्यावर काढतोय 6.8 हा झाला 6.5 आणि 6.8 झाला माझा आता ठीक आहे. हा मी 6.8 सेंटीमीटरचा काय केला एक रेष काढली. आता एक्सटर्नल टचिंग सर्कल काढतोय, या दोघांची बेरीज केली, जेवढा अंक आला माझा तेवढ्या याचा मी काय केला एक सेगमेंट ड्रॉ केलं. या पॉइंटला मी म्हणतो ए आणि या पॉइंटला मी म्हणतो बी. ओके, हे दोन्ही सेंटर आहेत आमच्या सर्कलचे, काय आहेत सेंटर. आता काय करायचं, आता घ्यायचा राऊंडर. राऊंडर म्हणजे आपण याला कंपास म्हणतो. काय म्हणतो कंपास. मराठीमध्ये आपण जनरली याला कर्कटक म्हणतो, ऍक्च्युली कर्कटक नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं कंपास म्हणायचं. ठीक आहे, मग मी असा कंपास घेणार आणि कंपास मध्ये काय करणार, पहिल्यांदा छोट्या सर्कलचा रेडियस मोठ्या सर्कलचा रेडियस मोजून घेणार. किती येतो 4 सेंटीमीटर. मी पट्टीवर मोजणार याला. आता पट्टीची मला गरज नाहीये, तुम्ही पट्टीवर पट्टी ठेवून काय करू शकता, असं त्याचं एक टोक इकडं आणि 4 सेंटीमीटर वर बरोबर पेन्सिलचं टोक ठेवू शकता. म्हणजे कंपास मध्ये 4 सेंटीमीटर इतकं अंतर मोजून घेणार तुम्ही. त्याचा एक टोक इथं आपण ए पॉइंट वर ठेवूयात. पाय मी ते ए पॉइंट वर ठेवतो त्याचं एक टोक, आणि दुसरं टोक जे आहे ते माझं बरोबर 4 सेंटीमीटर वर घेणार मी. इथं पहा, इथं 4 सेंटीमीटर आहे, यावर घेणार. बरोबर, असं घेतलं म्हणजे मी रेडियस मोजून घेतला पहिल्या सर्कलचा. ठीक आहे, आणि मी राऊंडरने काय करणार एक सर्कल काढून घेणार. हा झाला माझा सर्कल. आता दुसरा सर्कल एक्सटर्नली म्हणजे इकडून येणार आणि हा दुसऱ्याचा सेंटर असेल. आता दुसरा मला मोजायची गरजच नाही. दुसरा मला मोजायची का गरज नाही पा, का गरज नाही, दुसरा मोजण्याची मला आवश्यकताच नाहीये. मी काय करणार, हा माझा सेंटर आहे ना हा वाला, तर या सेंटरवर मी याला ठेवून देणार, याला ठेवून देणार या सेंटरवर. ठीक आहे, याला फ्लिप कसा करू बाबा, हा याच्यावर ठेवणार आणि आपलं जे पेन्सिलचं टोक आहे ते इथं ठेवणार. हा हे बघा इथं ठेवणार, ठेवलं बरोबर. कितीवर ठेवलं याला, हा बरोबर आमचा 2.8 वर येणार. पहा इथं 2.8 वर आला. आता काय करणार, म्हणजे इथून इथं ठेवणार आणि इथून काय करणार एक सर्कल ड्रॉ करणार. आता मी इन्स्ट्रुमेंट वर करतोय म्हणून थोडासा इथं गॅप दिसत असेल, पण तुम्ही जेव्हा पट्टी पेन्सिलच्या मदतीने कराल तेव्हा तुमचा हा जो एक्सटर्नल टचिंग सर्कल आहे तो सुद्धा व्यवस्थित येणार 100%. तर हा झाला आमचा एक्सटर्नल टचिंग सर्कल. मला वाटतं तुम्हाला समजलं असेल की एक्सटर्नल टचिंग सर्कल तुम्ही कसा काढला, म्हणजे मी कसा काढला. एक्सटर्नली टचिंग सर्कल. ठीक आहे, हा पाहिजे तर इथं म्हणू शकता तुम्ही, हा किती आहे 4 सेंटीमीटरचा याचा रेडियस आहे आणि याचा रेडियस आहे 2.8 सेंटीमीटर. इथं लिहू शकता तुम्ही. ठीक आहे, आता काढणार आपण इंटरनली टचिंग सर्कल. आता काय काढणार इंटरनली टचिंग सर्कल. ओके, याच्यासाठी मला पहिल्यांदा पट्टीचा वापर करावा लागेल. ठीक आहे, याच्यासाठी पट्टीचा वापर करावा लागेल मला. मी पट्टी घेतोय, याला थोड्या वेळ बाजूला घेऊ आपण. आता इंटरनली टचिंग सर्कल कसा काढायचा पहा. इंटरनलीला काय करायचं, इंटरनली काढणं पण खूप सोपं आहे. बऱ्याच जणांचं काय होतं एक्सटर्नली टचिंग सर्कल काढता येतो पण इंटरनली टचिंग सर्कल काढायला जमत नाही किंवा इंटरनली टचिंग काढायला अवघड जातं. तर मी सिंपल सांगतो काय करणार आपण. सगळ्यात पहिल्यांदा जो रेडियस मोठा आहे तो रेडियस काढून घ्यायचा. सेगमेंट तेवढी सेगमेंट. आता 4 आणि 2.8 मध्ये कोण मोठा आहे, 4 मोठा आहे. तर काय करणार आपण 4 सेंटीमीटरचा काय काढून घेणार सेगमेंट काढून घेतली. किती सेंटीमीटरची 4 सेंटीमीटरची. आता यांना नाव देऊ आपण. याच्या सेंटरला सपोज मी म्हणतो ए आणि याच्या सेंटरला म्हणतो मी बी. हा एकच काढला. इंटरनली टचिंग सर्कल काढताना आधी मोठ्या सर्कलची रेडियस काढून घेणार. मी काढली मोठ्या सर्कलची 4 सेंटीमीटर. आता काय करायचं, आता आधी पहिला सर्कल काढून घ्या. पहिला वाला सर्कल काढून घ्या, मोठा डायरेक्ट मोठा वाला सर्कल 4 सेंटीमीटरचा. ए वर ठेवा, हा ठेवला आणि याला ठेवा बी वर. हा याला ठेवा बी वर आणि मी याला थोडस
तर 4 सेंटीमीटरला मी काय करणार, सर्कल ड्रॉ करून घेणार, म्हणजे पूर्ण सेगमेंटच घेणार रेडियस. ठीक आहे, मी ऍडजस्ट करतो याला. हा ओके, मी सर्कल ड्रॉ केला. ओके, किती 4 सेंटीमीटर. डायरेक्ट 4 घेतला, इंटरनलीला आधी मोठा काढून घ्या 4 सेंटीमीटरचा. आता मला काढायचा आहे 2.8 चा. आता 2.8 चा कसा काढायचा, मोठा काढला आता छोटा काढायचा, आतल्या बाजूने काढायचा. कसा काढायचा, तर छोटा काढण्यासाठी काय करा की छोट्याची जी रेडियस आहे, छोट्याची जी रेडियस आहे ती आत येईल. कुठे येईल, आत येईल. पट्टीच्या मदतीने इथून म्हणजे या शेवटच्या या पॉइंट पासून या बी पॉइंट पासून काय करा, 2.8 पट्टीच्या मदतीने जरी मोजून घेतली तरी पण चालेल. इथं ठेवा याला, आणि पट्टीच्या मदतीने आतमध्ये म्हणजे इथं 2.8 कुठे येतोय पहा, इथं या लाईनवर 2.8, इथं एक टोक ठेवा आणि 2.8 इथं कुठे येतोय पहा. सपोज तो 2.8 इथं येतोय पहा, इथं 2.8 येईल. आता हा आला 2.8 बरोबर. आता या 2.8 वर डॉट मारा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा झाला दुसऱ्या सर्कलचा सेंटर. हा दिसतोय तुम्हाला, हा झाला दुसऱ्या सर्कलचा सेंटर. आणि आपण पेन्सिलच्या मदतीने काय करणार, असा सर्कल काढणार बरोबर. मग आपण याला, हा झाला इंटरनली टचिंग सर्कल. हा काय झाला, इंटरनली टचिंग सर्कल. इझी आहे. हा काढला आपण एक्सटर्नली टचिंग सर्कल, हा काढला इंटरनली टचिंग सर्कल. कसा काढला नसेल समजला असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ म्हणजे मागे घ्या आणि पुन्हा पाहू शकता तुम्ही. इंटरनली टचिंग सर्कल, सर्कल्स. ठीक आहे, अवघड नाहीये बिलकुल, पण प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिसने हे होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपण हे 3 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. हे 3 जे एक्झाम्पल होते ते खूप जास्त सोपे होते. यांच्यामध्ये म्हणजे असं काही जास्त अवघड असं काय भाग नव्हता. ठीक आहे, ही व्हिडिओ थोडीशी जास्त मोठी होत असल्या कारणाने आपण काय करू की पुढचे जे क्वेश्चन आहेत 4th आणि 5th जो क्वेश्चन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूयात. म्हणजे याच्यानंतर एक छोटी व्हिडिओ येईल, त्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याचे 2 क्वेश्चन आहेत ते पाहू. कारण काय होईल, जेव्हा व्हिडिओ खूप मोठी होते त्यावेळी तुम्ही ती व्हिडिओ पाहायला कंटाळा करता, आणि 4th आणि 5th क्वेश्चन आहे याला थोडासा वेळ जास्त लागणार आहे. ठीक आहे, तर आपण याला नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करूयात. धन्यवाद.